न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। मी तुला वर्षभरापूर्वी कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली, पण तू आनंद महिंद्रांची शीतल देवीसाठी पोस्ट यापुढे कधीच। उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पॅरिस पॅरालिम्पिक्स मध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं कौतुक केलंय। तिच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या आनंद महिंद्रा यांनी तिला आपल्याकडून भेट म्हणून 2023 त्या रेंजमधील कारचा स्वीकार करावा अशी विनंती केली आहे। मात्र शीतल देवीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच कार स्वीकारू असं सांगितलंय। 2025 मध्ये शीतल देवी 18 वर्षाची होणार आहे। शीतल देवीने 31 ऑगस्टला पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आनंद महिंद्रा भारावले असून आपण आपलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी वाट पाहत असल्याचं म्हटलंय। रँकिंग फेरीत जवळपास एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर शीतल देवी प्री क्वार्टर फायनल मध्ये चिलीच्या मारियाना झुनिगाकडून अत्यंत चुरशीच्या लढतीत केवळ 1 गुणाच्या फरकाने पराभूत झाली। तिच्या ब्लूज आय शॉटला मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या। तिचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये शीतल देवीचं कौतुक केलं असून म्हटलंय की असाधारण धैर्य, कटिबद्धता आणि कधीही न सोडण्याची भावना पदकांशी जोडलेली नाही। शीतल देवी, तू देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेस। आपण कार गिफ्ट करण्यासंबंधी दिलेल्या आश्वासनाबद्दल आनंद महिंद्रा म्हणाले की जवळपास 1 वर्षभरापूर्वी तुझ्या जबरदस्त कामगिरीला सलाम करत मी तुला आमच्या रेंजची कार स्वीकारण्याची विनंती केली होती। तुझ्यासाठी कार कस्टमाइज केली जाईल। त्यावेळी तू आपण 18 वर्षाची झाल्यावर म्हणजेच पुढच्या वर्षी ही ऑफर स्वीकारू असं म्हटलं होतंस। हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी वाट पाहतोय आणि इतर कुणीही माझा मंडे मोटिवेशन होऊ शकत नाही। शीतल देवीचा जन्म 10 जानेवारी 2007 मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील किश्तवाडमधील लोईधर गावात झाला। जन्मताच तिला फोफोमोलिया हा दुर्मिळ आजार होता। या आजारामुळे शरीर विकसित होत नाही, त्यामुळे तिचे हात पूर्णपणे तयार झाले नाहीत। पण यानंतरही तिनं हार पत्करली नाही आणि धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेतात जगाला दखल घेण्यास भाग पाडलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।